नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण महाटेटच्या पेपरचे सराव करणार आहोत. सराव चाचणी करणारा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो सुद्धा आपण बघा. त्यामध्ये सुद्धा 30 प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा 30 प्रश्न आहे आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. हे जे 30 प्रश्न आहे, 30 प्रश्न महाटेटच्या पेपर 1 मधील सर्वच विषयांवर आधारित असे नमुना प्रश्न आहे, सराव प्रश्न आहे. या निमित्ताने आपण आपल्या संकल्पना स्पष्ट करून घ्या आणि किती प्रश्नांची उत्तरं आपल्याला आलीत, किती नाही आलीत हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या अभ्यासावर लक्ष द्या आणि परीक्षा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करून द्या. प्रश्न क्रमांक 1, लेव वायगोत्स्की यांच्या मते बालकाच्या विकासात नजीकच्या विकासाचे क्षेत्र म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD म्हणजे काय? याचा अर्थ बालकांच्या शिक्षणाची जास्तीत जास्त मर्यादा केवळ शाळेत मिळणारे औपचारिक शिक्षण, बालक स्वतःहून जे करू शकतं आणि प्रौढ किंवा अधिक सक्षम व्यक्तीच्या मार्गदर्शना करू शकतं त्यामधील अंतर, किंवा बालक स्वतंत्रपणे जे करू शकतं आणि मदतीशिवाय जे करू शकत नाही यातील अंतर. तर याचं उत्तर आहे ZPD म्हणजे अशी क्षमता की बालक सध्या आज मदतीने करू शकते आणि भविष्यात स्वतंत्रपणे करणार आहे. 2, जर एखाद्या बालकाचा बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असेल तर ते बालक कोणत्या गटात मोडते? म्हणजे स्लो लर्नर, मेंटल रिटार्डेड, गिफ्टेड, ॲव्हरेज. तर ते निश्चितपणे 140 पेक्षा जास्त असल्याने कुशाग्र किंवा प्रतिभान या सदरामध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 3, समावेशक शिक्षणामध्ये म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? अपंग बालकांना वेगळ्या वर्गात बसवणे, केवळ हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे, पालकांकडे तक्रार करणे, प्रत्येक बालकाच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतेनुसार अध्यापनात बदल करणे हे सर्व समावेशक शिक्षणाचा भाग आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा भाग आहे. जिम पियाजेट यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार वस्तुस्थैर्य म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स कोणत्या अवस्थेत विकसित होतं? क्रियापूर्व अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि संवेदीकारक व्यवस्था. यामध्ये याचं योग्य उत्तर आहे ते संवेदीकारक अवस्था म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज. जन्मापासून 2ऱ्या वर्षापर्यंतच्या या अवस्थेमध्ये बालक वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात आहे असं समजू लागतो. मराठी व्याकरणातील प्रयोग ओळखा. रामाने आंबा खाल्ला. हा प्रयोग कोणता आहे? ह्या प्रयोगासाठी आपल्याला हा कर्मणी प्रयोग आहे. इथे क्रियापद कर्माच्या म्हणजे आंबा लिंग विचारणानुसार बदलतं आणि कर्ता हा तृतीय विभक्तीत आहे. म्हणजे आंबा खाल्ला, पेरू खाल्ला, चिंच खाल्ली. म्हणजे फळ बदललं किंवा लिंग बदललं तर कर्माच्या लिंगानुसार त्याचं वाक्यरचना बदलणार आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. कविस्वरा, आशीर्वाद, परीक्षा, महिन्याला. या ठिकाणी कविश्वर हा शब्द इथे दीर्घ पाहिजे, हा दीर्घ पाहिजे, कारण की या ठिकाणी ही दीर्घ वेलांटी आहे आणि हा सुद्धा ही दीर्घ, दोघे मिळून हे एकत्रीकरणानंतर दीर्घच होणार आहे. प्रश्न क्रमांक 7, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. ह्या वाक्यातील विशेष्य कोणते? विशेषण आणि विशेष हा या शब्दांचा अर्थ आहे. ज्या नामाबद्दल माहिती सांगितली आहे त्याला विशेष्य म्हणते. इथे दात या नामाबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे विशेषण आणि विशेष्य हा संबंध आहे. इथे पांढरे स्वच्छ हे विशेषण आहे. कशासाठी? दातांसाठी, म्हणून दात हे विशेष्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, महान असे राष्ट्र या विग्रहाचा सामासिक शब्द ओळखा आणि समास सांगा. म्हणजे आधी एकतर हा विग्रह आहे तर याचा सामासिक शब्द कोणता आहे तो आधी ओळखा आणि मग त्याचा समास सांगायचा आहे. मग त्याचा महान असे राष्ट्र याच्यामध्ये याचा जो विग्रहाचा मूळ सामाजिक शब्द महाराष्ट्र आहे का राष्ट्रपती आहे का महान असं राष्ट्र आहे, या 4 पैकी एक ओळखायचा आहे. आता या ठिकाणी 3 दिसत आहे तर महान असे राष्ट्र, राष्ट्रपती तर नसेल, महाराष्ट्र हे 3 आहेत आणि त्याचा मग आपल्याला सामासिक शब्द आपण ओळखलेला आहे की तो महाराष्ट्र आहे. आता त्याचा समास सांगायचा आहे. कर्मधारय आहे, द्विगी आहे का बहुब्री आहे. या ठिकाणी आपण त्याचा योग्य पर्याय आहे तो कर्मधारय समास आहे, कारण जेव्हा तत्पुरुष समास दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत आणि विशेषण विशेष संबंध आहे त्यामुळे तो कर्मधारय समास होतो. प्रश्न क्रमांक 9, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? विद्वत्ता, विदुषी, विद्वानी, विदूषिका. या ठिकाणी विदुषी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 10, 2 संख्यांचा गुणाकार 3072 असून त्याचा मसावी 16 आहे तर त्या संख्यांचा लसावी किती असेल? हा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचा आहे.
कॅल्क्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ह्या फॉर्म्युला वापरून आपण हे कागदावर काम करून आपल्याला हे याचं उत्तर काढावं लागणार आहे. 192 हे त्याचं उत्तर आहे. आणि हा फॉर्म्युला कशा पद्धतीने काढला हे लक्षात घ्या. गणिताची सगळी उदाहरणं हे आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवून, सूत्र लक्षात ठेवून त्या पद्धतीने कच्चं काम करूनच याचं उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे. एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल यासाठी हा फॉर्म्युला आहे. प्रथम बाजू काढून घ्या, नंतर बाजूंचा वर्ग करा. त्यामुळे आपल्याला इथे उत्तर बघताना हा फॉर्म्युला लक्षात घ्या कशा पद्धतीने काढलेला आहे आणि त्या पद्धतीने हे सराव करा. जेवढे गणिताचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. जर 3 पंचमांश भाग हा पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागत असतील तर संपूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील? यासाठी आपल्याला काय करायचं, दिवस आणि कामाचे प्रमाण व्यस्त असते. या पद्धतीने आपल्याला इथे याचं उत्तर शोधावं लागेल. तर 20 दिवस लागतील. याचं उत्तर बरोबर आहे. कशा पद्धतीने काढलेलं आहे बघा. हा फॉर्म्युला लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीचे गणिते सोडवण्याचा प्रयत्न करा. एका रांगेत मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक 15वा आहे. तर एकूण त्या रांगेत किती मुलं आहेत? यासाठी आपल्याला मध्यांक गुणिले 2 वजा 1 हे सूत्र वापरावं लागेल. त्या ठिकाणी त्या सूत्रानुसार मध्यभागी 15 म्हणजे त्याच्या उजवीकडे डावीकडे 14 आणि उजवीकडे 15 आहेत, 14 आहेत. अशा पद्धतीने त्याचा क्रमांक हा 29 आहे. हे सूत्र लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? 7 आणि 13च्या पाड्याकडे लक्ष द्या. तर 91 हे याचं उत्तर आहे, कारण ही 13 गुणिले 7 91 आहे. जर 5 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर 8 डझन पेनांची किंमत किती होईल? प्रथम एका पेनाची किंमत काढा आणि लक्षात ठेवा 1 डझन म्हणजे 12 पेन आहेत. त्यामुळे एका पेनाची किंमत नंतर 8 डझन म्हणजे 8 गुणिले 12 अशा पद्धतीने त्याचं आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे. त्याचं उत्तर आहे 1152 रुपये. हा फॉर्म्युला लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने हे गणित सोडवा. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरांमध्ये आढळतो? ओझोन वायूचा स्थळ हा स्थितांबर या खालच्या स्तरामध्ये आढळतो, जो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. जागतिक पर्यावरण दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा 5 जून या दिवशी साजरा केला जातो. पर्यावरणामध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असतो? पर्यावरणामध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत हा सूर्य आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षण हा कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? हा आपल्याला समोरती सूचीमध्ये समाविष्ट केलेला दिसतो, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून यामध्ये कायदे करू शकतात. दुधामध्ये खालीलपैकी कोणतं जीवनसत्व आढळत नाही? हे जीवनसत्व प्रामुख्याने संत्र आणि लिंबू यामध्ये असतं. त्यामुळे दुधामध्ये प्रामुख्याने जीवनसत्व क हे फक्त आंबट फळांमध्ये असतं, ते दुधात नसतं. महाराष्ट्रातील भामरागड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भामरागड डोंगररांगा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. मुलांच्या अध्ययन अक्षमतेमध्ये डिस्ग्राफिया म्हणजे काय? डिस्ग्राफिया याच्यामध्ये लिहिण्याची येणारी अडचण, ज्यात अक्षरे सुवाच्य नसतात किंवा चुकीची काढली जातात, तो हा लेखन दोष म्हणजे डिस्ग्राफिया आहे. मराठी भाषेतील खालीलपैकी कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण मानला जातो? हा वर्ण केवळ मराठीत आढळतो आणि तो महाप्राण नाही, तो इतर भाषांमध्ये नाही. त्याच्यामुळे मराठीतील ळ हा वर्ण जो आहे तो स्वतंत्र मानला जातो, कारण तो इतर द्रविडीय भाषांमधून आल्यासारखा वाटतो आणि इतर वर्णांपासून वेगळा आहे. जर आज सोमवार असेल तर आजच्यापासून 65व्या दिवशी कोणता वार असेल? दिवसांच्या संख्येला 7 ने भागा आणि उरलेली बाकी मूळ वारात मिळवा, तर आपल्याला उत्तर मिळेल 65व्या दिवशी 65 भागीला 7 केले तर 2 उरले. नंतर या पद्धतीच्या गुणांकन करून आपल्याला याचं उत्तर काढता येतं. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. अन्न साखळीमध्ये टोळ ग्रासहोपर कोणत्या श्रेणीमध्ये येतो? प्राथमिक उत्पादक, प्राथमिक भक्षक, विघटक का द्वितीय भक्षक? तो टोळ हा गवत खातो म्हणून तो शाकाहारी आणि प्राथमिक भक्षक आहे. मी शाकाहारी असला नसला तरी तो प्राथमिक भक्षक आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे.
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ हा किती सेंटीमीटर असेल? हिंट आहे, हे सूत्र वापरा. 2πr हे सूत्र वापरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लक्षात येईल की याचं उत्तर 44 सेंटीमीटर असं आहे. या ठिकाणी हा फॉर्म्युला दिलाय, कशा पद्धतीने केला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कागदावर लिहून घ्या आणि या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करा. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणता शब्द पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? द्विज, विहंग, खग, अही. या ठिकाणी हिंट काय आहे? याचा अर्थ साप असा होतो. अही म्हणजे साप, पक्षी नाही. बाकी अन्य हे जे शब्द आहेत ते पक्षीला समानार्थी आहेत. कोहलबर्ग यांच्या मते शिक्षणाने मुलांमध्ये नैतिक मूल्य कशा रुजवता येतात? धार्मिक प्रवचने देऊन, नैतिक मुद्द्यांवर आधारित चर्चा करून, केवळ वर्तन नियमांची यादी देऊन, कडक शिस्त लावून. हिंट काय आहे? मुलांना विचार करणं लावणं हे महत्त्वाचं असतं कोहलबर्गच्या मते. त्यामुळे इथे चर्चेत सहभागी करून घेतलं तर नैतिक मूल्ये चांगल्या पद्धतीने रुजतील. खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन म्हणजे TLM टीचिंग लर्निंग मटेरियल हे केवळ श्राव्य आहे, ऑडिओ आहे? यामध्ये चित्रपट, रेडिओ, अर्थात हे सोपं आहे, रेडिओ आहे, हा केवळ श्राव्य साधन आहे. आणि या मालिकेतील शेवटचा प्रश्न, 30वा प्रश्न, 7, 15, 31, 63 या संख्ये मालिकेत कोणची पुढची संख्या असेल? प्रत्येक संख्या मागील संख्येच्या दुपटीपेक्षा एकाने जास्त आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला 127 हे पुढचं उत्तर आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात घ्या कशा पद्धतीने काढलेला आहे. आणि गणिताच्या प्रश्नांसाठी सराव करणं महत्त्वाचं आहे, त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कागदावर काम करून त्याचं अचूक उत्तर काढणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून 30 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. आपण याचा सराव करा, पुन्हा व्हिडिओ बघा आणि यातील काही संकल्पना समजल्या नसतील तर तशा संकल्पनांचे स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहेत, ते सुद्धा आपण व्हिडिओ जरूर बघा आणि अभ्यासपूर्वक ही परीक्षा द्या आणि उत्तीर्ण व्हा. आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा.